2025 संपायला अजून 5-6 महिने बाकी आहे. अजून टाइम आहे. पण चला, आतापासून जर सुरुवात केली तरी आज काय उशीर झालेला नाहीये. जे बिगिनर आहे ना त्यांनी सेटमध्ये मारा, आणि ज्याला वेट लॉस करायचं असला ना ह्यानी एकदम क्विकली वेट लॉस होतो त्याला. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 209वा दिवस आहे. तर आज आलो ग्राउंडवर आपण. तर आज कारण आज पण नाही आला, पण आज अशी इच्छाच होत नाही वर्कआउट करायची. पण ज्या दिवशी अशी इच्छा होत नाही ना, असं झोपू वाटू राहिलं, पण ज्या दिवशी इच्छा होत नाही आज त्याच्याहून थोडा हार्ड वर्कआउट करू आज थोडासा, तेवढा आळस निघून जाईल आपला. तर चला आता काय करू, सगळ्यात पहिले आपलं आहे वॉर्मअप करायचा. त्याच्यानंतर आपल्या दिवसात सुरुवात आणि आपल्या वर्कआउटची सुरुवात जी असेल ती करायची. भले काही करा तुम्ही, पण आपलं सुरुवात वर्कआउटची असती, वॉर्मअपची असती. तर चला पहिले वॉर्मअप करतो. 2025 संपायला अजून 5-6 महिने बाकी आहे. अजून टाइम आहे. पण चला, आतापासून जर सुरुवात केली तरी आज काय उशीर झालेला नाहीये. तर मी दररोज तुमच्या सोबत आहे. दररोज तुम्हाला म्हणतो, दररोज आजपासून चालू करा, आजपासून चालू करा. आज 200 दिवस होऊन गेले तरी कोणी चालू नसन केलं तर केलं असलं तर चांगली गोष्ट आहे, आणि नसन केलं तर आज पण टाइम आहे. आतापासून केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण चालू करा. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. नंतर पश्चाताप नाही झाला पाहिजे. तर चला आपला वॉर्मअप करतो. वॉर्मअप संपला. तर आता आपण काय करू, आता थोडीशी जॉगिंग करू. जास्त आज जॉगिंग नाही करायची, कारण की आज स्किपिंग मारू आपण. स्किपिंग ज्या दिवशी जास्त असली ना, कारण की आपल्याला ग्राउंड नाही, ग्राउंड असलं आपण किती मारू शकतो अनलिमिटेड, मग काही टेन्शन नाही. पण इथं ग्राउंड असल्यामुळे कसं आपण रनिंग ह्याच्या रोडवर करायची, स्किपिंग रोडवर करायची, त्यामुळे पायावर लोड येईल. त्याच्यामुळे काय करू, जॉगिंग एकदम वॉकिंग टाईप लेग फ्री होण्यासाठी त्याच्यानंतर आपण स्किपिंगचा सेट मारू. तर
तर आज आपण इथूनच जॉगिंग केली जवळूनच. तर सर्दीने लईच दम लागू राहिला, श्वासच घेता येत नाही जास्त रनिंग करताना, आणि दम पण असा धास्ती लागते असती. त्याच्यामुळं सर्दीचं काहीतरी जुगाड करायला लागेल लवकरात लवकर. वातावरण पण आहे, सर्दी पण ठीक होत नाही. आपण टॅबलेट घेऊन आलो, पण एवढं आहे, दमले लागतो. असं वाटतं की आज कालच स्टार्ट केलं आपण रनिंग, असं बिगिनर वाटू राहिलं. तर थोडं पळलं गेलं दम लागू राहिला. तर चला, सर्दीचं काही इलाज करणं लागेल आपल्याला. तर जॉगिंग झाली, थोडीशी वॉकिंग करू आपण आता, आणि पुढचा वर्कआउट काय आपण ते बघू. चला, वर्कआउट काय करायचा. तर आजचा वर्कआउट आहे आपला स्किपिंग मारायची आपल्याला. काल तर मारली नव्हती, आज मारू आपण. स्किपिंग इथं रोडवर कशी मारायची ते टेक्निक सांगतो. हळूहळू मारायची आणि जास्त रिपिटेशनने मारायच्या. ही आपली स्किपिंग आहे. चला, स्किपिंगचा दुसरा दिवस आहे नवीन स्किपिंगचा. प्लेन सरफेस कुठे आपला तिथंच मारू, त्या सेम ठिकाणी मारू. काल जिथं मारला होता तिथं, त्या ठिकाणी मारले होते काल आपण स्किपिंग. तर चला, मला टाईम नसतो वर्कआउट करायला. जे 2 घंटे 1.5 घंटा देऊ शकत नाही, जे 15-20 मिनटं टाईम असतो ज्यांच्याकडं, त्यांनी फक्त वॉर्मअप करायचं. स्किपिंग जर मारली, दोरी मारली तरी तुमचं फॅट लॉस होऊ शकतं. फॅट लॉस होतं आणि तुमची बॉडी पूर्ण शेपमध्ये येते. एक्स्ट्राचा फॅट सगळा निघून जातो. हे दोरी मारण्याचं सगळ्यात भारी टेक्निक आहे. एकदम नॉर्मलमध्ये दोरी मारा, आणि ते पण शूज घालून मारा. आणि तुम्हाला जर खाली सरफेसवर मारता येईल तर खाली मारा, रोडवर मारता येईल रोडवर मारा, पण हळूहळू मारायचं. आणि स्किपिंग मारायचे फंडे कसे माहिती आहे का, सेटमध्ये मारायचे. कधी पण सेटमध्ये, म्हणजे आपला 50चा एक सेट मारला, दुसरा आपण 50चा मारायचा, तिसरा 50चा मारायचा, चौथा 50चा मारायचा. हा फंडा. याने काय होतं, रिझल्ट कळतो, आपला स्टॅमिना पण कळतो, आणि आपण किती मारतो हे पण कळतं आपल्याला. नाही तर काय, आपण पहिले 100 मारतो, मग 50 मारतो, मग 40 मारतो. ह्याच्यात एक तर रिदम बसत नाही आपलं, आणि स्टॅमिना कळत नाही, आणि आपण किती मारतो हे कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे स्किपिंग मारायची टेक्निक आहे. ही टेक्निक वापरली ना, तुमचं वेट लॉस होऊ शकतं. तर चला, स्किपिंग मारू आता आपला वर्कआउट.
तर हे स्किपिंग आहे, त्याने काय होतं एकदम जड आहे, हात तर दुखते, परत मारायला पण लय वेट होतं, डबल वेट आहे, पहिल्या स्किपिंगपेक्षा जास्त वेट यायचं. तर स्किपिंग एक्सरसाइज संपली आपली, आपण 50-50चे 15 सेट मारले. तर चला आता पुढचा वर्कआउट करतो. पण हे नक्की लक्षात ठेवा, जे बिगिनर आहे ना त्यांनी सेटमध्ये मारा, आणि ज्याला वेट लॉस करायचं असला ना ह्यानी एकदम क्विकली वेट लॉस होतो, तर लक्षात ठेवा. चला तर आपली स्किपिंग कंप्लीट झाली. आता आपण काय करू, ॲप्स आणि डिप्स हे 2 वर्कआउट आहे आपले, हे कंपल्सरी करणं म्हणजे करणं आहे. तर चला आता काय करू, पहिले आपण ॲप्स मारू, मग पुशअप मारू. चला डिप्स मारले आपण, आता पहिले ॲप्स मारले. तर हे 2 रेग्युलरचे वर्कआउट आपले. तर तरी आपल्याला सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळं आपण काही एवढा हार्ड वर्कआउट चालू नाही आपला, आणि पावसामुळं पण ग्राउंड नाही, त्याच्यामुळे एकदम इझी वर्कआउट चालू आहे. तर सर्दीने लई दम लागायला आपल्याला. आजचा वर्कआउट झाला स्किपिंग. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
फिनिश सीधं. बघा रिझल्ट भेटू राहिला नाही भेटू राहिला, पण डेली व्हिडिओ टाकणं आपलं काम आहे. डेली एक ना एक दिवस होईन व्हिडिओ व्हायरल, पण आपलं कंटिन्यू टाकायचं काम आहे. ठीक आहे, व्ह्यू नाही येत तर नाही येत, पण बॉडी तर पण राहिली. हा माइंडसेट ठेवा आणि एक ना एक दिवस नक्की हे होईल. आपण टार्गेट कंप्लीट केल्यावर पहिले स्वतःसाठी चालू आहे, मग तुमच्यासाठी चॅलेंज चालू करणार आहे. आपलं एवढं चॅलेंज संपल्यावर तो बंद नाही करायचं. चला तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला अजून एक चॅलेंजमध्ये.